तुझी सुनबाई पळून गेलेली आली का नाही? अगं हे शांते काय गप्पा मारीत बसली, तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल. मिस्टी दे ना थोडी मग सांगते. तुझं काय का माझ्या मिसरीवर येऊन पडतं नुसतं? घेत जा की जरा, नवरा आणून देत नाही का तुला मिसरी? काय सांगावं बाई, नवराच्या संगीच्या मागच हिंडतोय नुसतं. अगं तुला सांगते ती संगी, ती पोरगी मोठी पोरगी आहे तिची, आता गाडीकडून उतरली एका पोराच्या, दररोज कोणत्या तरी किड्यासोबत हिंडती. लाजच सोडलेली बाई. तिचं अख्खं खानदानच लफडे बाज आहे. आता तिच्या बापाचं माझ्यासोबत म्हणजे तिच्या बापाचं त्या बाईसोबत लफडं चालू आहे. आणि तुला तर काय मोठ्या पोरीचं अख्ख्या गावाला माहितीये, लहानीचं माहितीये का? नाही ना, काय सांग ना मला. त्या बंगारवाल्या पोरासोबत चालू आहे आणि त्या दिवशी पळून जाणार होती. मला बघितलं बाई घरात, मला म्हटली भाऊ आहे भाऊ आहे. असं पकडून असं बसल्यावर भाऊ असतं वय? आता आमचे भाऊ बिऊ नाही का? आता आमचे लेकरं नाही का? अगं नाही, बाजार बसवेत त्या अख्खे लपडेबाज खानदान. अगं माय नवऱ्यात असं नादी लावलं ना तिने, मला माझ्याकडे बघायचं सोडून तिच्याच मागं हिंडतोय दिवसभर. ए निर्मला, ही तुझी पोरगी ना? आणि हे पोरग कोण कोण आले सोडवायला? अगं काय नाही ग, ती ना ते फॉर्म भरायला गेलती, मानलेला भाऊ आहे ग, गाडी विचारून गेलती. तस काय नाही बाई, आले मी बघते फॉर्म बिम चांगला भरला का नाही. बघ ना, जा. डुक्कर तोंडाची मुडदा बसवलाय तुझा. लोकांच्या पोरींची इज्जत काढायची, स्वतःच्या पोरीला भाऊ दादा म्हणायचं तुझ्या तर